राष्ट्रनिर्मितीसाठी राजकारण नाही तर समाजाची भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे. परिस्थिती आणि संघर्षामुळे प्रतिभा निर्माण होते. या प्रतिभेतूनच निर्मित झालेल्या लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटरमुळे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचे अद्वितीय कार्य सुरू झाले आहे. हे चरित्र व्यक्ती निर्मिती व त्यातून राष्ट्र निर्मितीसाठी अमूल्य योगदानाचे ठरेल, असे विचार पतंजली योगपीठाचे संस्थापक व आध्यात्मिक गुरु स्वामी रामदेव बाबा यांनी केले. येथे जीवन परिवर्तन करण्याचे खूप मोठे सूत्र दडल्याचेही त्यांनी सांगितले. तत्वदर्शी, प्रज्ञावंत, वैकुंठवासी स्वर्गीय उर्मिला वी कराड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशात प्रथमच उच्च शिक्षणामध्ये दौंड तालुक्यातील बोरीबेली येथे उभारण्यात आलेल्या लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामदेव बाबा बोलत होते. अध्यक्षस्थानी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड हे होते. तसेच लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटरचे संकल्पक व निर्माते डॉक्टर राहुल विश्वनाथ कराड हेही उपस्थित होते. यावेळी लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटरच्या ब्रोशरचे प्रकाशन करण्यात आले. पद्मश्री पोपटराव पवार, राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड रंजन सोधी, संजीव निकम, नंदकिशोर पाचपुते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच हरिभक्तपरायण बापूसाहेब मोरे, आमदार रमेश अप्पा कराड, राजेश कराड, योगेश पाटील, MIT WPO चे COO डॉक्टर प्रसाद खांडेकर व विद्यार्थी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. हमारे ब्रेन में 86 बिलियन ब्रेन के न्यूरॉन्स हैं. एक सेकंड के 10 लाखवें हिस्से में इसको तो क्वांटिफाई कर लिया गया, मापन कर लिया गया है. एक सेकंड के 10 लाखवें हिस्से में 86 ब्रेन के न्यूरॉन से 100 ट्रिलियन सिग्नल निकलते हैं, जो हमारे बॉडी के 37 ट्रिलियन सेल्स और उन एक एक सेल के 46 क्रोमोसोम्स और 23,000 जीन्स तक इफेक्ट करते हैं. और एक एक जीन में एक सेकंड के अंदर 1 लाख से लेकर के 1 करोड़ तक एक्टिविटीज होती हैं. और सारा चलता है थॉट प्रोसेस दिमाग से, यहां से. अब मैंने इतना आंकड़े तो बता दिए, आपको मैं दोबारा पूछूं तो शायद आप बोल भी नहीं पाएंगे. इतना फास्ट अंदर आपके भीतर एक ऑटोनॉमिक सिस्टम काम कर रहा है. अर्थात एक सेकंड के 10 लाखवें हिस्से में ब्रेन के न्यूरॉन से निकलने वाले इंटर सिग्नलिंग का आपके 37 ट्रिलियन सेल्स आपके शरीर, इंद्रियों, मन, प्राण, चित्त, चेतना, आहार, विचार, वाणी, व्यवहार, स्वभाव, संबंध, आचरण पर पड़ता है. लेकिन उसके प्रति सजगता नहीं होती है. हम चीजों को ऊपर ऊपर से देख लेते हैं. अरे कुछ देख लिया तो क्या फर्क पड़ता है. एक क्षण का गलत विचार और एक कण गलत आहार का 1 ग्राम के 100 करोड़वें हिस्से में जो फूड एंड न्यूट्रिशन वैल्यू होती है, उसका इफेक्ट हमारे एक एक सेल के DNA तक पड़ता है. जातात शेतीविषयी, स्पोर्ट्सविषयी, खाण्यापिण्याच्या सवयींच्या विषयी आणि नेशन बिल्डिंगच्या विषयी त्यांच्या मनामध्ये प्रॅक्टिकल रूपाने आपल्याला त्यांना कसं शिकवता येईल ह्याच्यासाठीचा हे सेंटर आहे. लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर बोरीबेल गावामध्ये, इथं दौंड तालुक्यामध्ये, इथं हे पुण्यामध्ये झालेलं आहे. आणि हा मला असं मुद्दाम सांगावं असं वाटतं की सगळ्या टेक्निकल इन्स्टिट्यूशन देशातल्या, फिलॉसॉफीच्या सगळ्या हायर एज्युकेशनच्या संस्था, 19 ते 20 वयोगटाची ही मुलं या पूर्ण प्रोसेसमधनं त्यांनी जाणं, मला असं वाटतं की एक फार महत्त्वाचा असा एक सक्सेसफुल एक्सपेरिमेंट आम्ही गेल्या महिना 2 महिन्यामध्ये अनुभवला. आज ह्याचं उद्घाटन स्वामी रामदेवजी आणि माननीय कृषी मंत्री देशाचे शिवराजसिंग चौहानजींच्या हस्ते झालं. आणि आदरणीय विश्वनाथ कराड सर, MIT शिक्षण संस्थेचे प्रमुख, त्यांनी ह्याला पूर्ण आशीर्वाद दिलेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय मला सांगावा असं वाटतो की हे 5 पिलर प्रमुख रूपाने जे आपण ह्याच्यामध्ये टीम बिल्डिंग, लिडरशिप, ॲग्रिकल्चर अँड नेचर, स्पिरिच्युअलिटी आणि पीस. एखादा माणूस स्पिरिच्युअल खूप चांगला आहे, आध्यात्मिक खूप आहे, पण त्याचं शारीरिक बळ नाही, काय करणार. एखादा शारीरिकदृष्ट्या खूप बळकट आहे, त्याला आध्यात्मिक बैठक नाही, त्याला अध्यात्माचं स्वरूप नाही, तर तो बिन लादेन पण होऊ शकतो. त्याच्यामुळं अध्यात्म आणि शक्ती दोन्हीचा समन्वय पाहिजे, हा विचार प्रामुख्यानं ह्याच्यामध्ये आहे. आणि तुमचं देशाच्या प्रतीचा तुमचा आदर, देशाच्या प्रतीचा तुमचा बिलॉंगिंगनेस वाढावा आणि त्यातनं उद्या वेगवेगळ्या प्रकारची संशोधनं पुढे यावी, मोठमोठे शोध विद्यार्थ्यांना लागावे. जसा एखादा शेतकरी बंधू, तुम्हाला माहिती आहे की जेव्हा शेतजमीन आपण जेव्हा साफ करतो, स्वच्छ करतो, जेव्हा त्याच्यामध्ये पेरतो, शेतकऱ्याच्या भाषेत बोलायचं झालं तर, तेव्हा जे पीक येतं ते सुंदर येतं. पण मशागत न करता कुठलीही शेती जर केली तर त्यातनं काय उगवतं तुम्हाला माहिती आहे. तशा प्रकारे लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर हे विद्यार्थ्यांच्याकडं तुम्ही तसं पहा. जर आपण शेती ह्याची मशागत विद्यार्थ्यांची ह्या रूपाने जर झाली, हे जे काही 5 प्रमुख पिलर लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटरचे जे आपण ठरवलेले आहेत,
तर ह्या पूर्ण प्रोसेसमधनं मुलं जर गेली तर उद्या ते चांगले शास्त्रज्ञ होतील. मेकॅनिकल, पॉलिमर, पेट्रोलियम इंजिनिअरिंग, इकॉनॉमिक्स, लॉ, कुठल्याही क्षेत्रामध्ये उद्या जेव्हा ते कामं करतील, एरोनॉटिक्स इंजिनिअरिंग असो नाही तर कुठलंही क्षेत्र, जसं मशागत केलेल्या जमिनीमध्ये चांगलं उत्पन्न येऊ शकतं, तर तशा प्रकारे देशाचं एक चांगल्या प्रकारचं परिपूर्ण असं युवक आपण ह्या लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटरच्या माध्यमातून देशामध्ये घडू शकू, एवढा मी इथं विश्वास व्यक्त करतो. आणि खूप चांगला मेसेज आहे. भारतभरामध्ये सगळ्या शिक्षण संस्थांनी हे आपण घेऊन पुढे गेलं पाहिजे असं माझं मत आहे. तर रामदेव बाबांचं इथं येणं, त्यांना वेळ काढून त्यांनी निसर्गाचा तत्त्व जे आहे ते मी मगाशी बोललो की देह, बुद्धी आणि आत्मा आणि मन हे चंचल असं म्हणालो मी तुम्हाला, आणि अहंकाराचा वारा लागोरा जसा, 2 शब्द आहेत की या बाबतीमध्ये मगाशी जो शब्द वापरला तो त्याला धरून आहे. आणि जगात जेव्हा इतका विध्वंस चालू असताना आपलं कर्तव्य का, हा खरा प्रश्न आहे की आपलं काय चुकलं का, आपण काय याच्यामध्ये कमी पडलो का. तर मला असं वाटतं की भारत देश आज विश्वगुरू म्हणून जगात जर पावायचा असेल तर त्याला निश्चितपणे नम्र झाला भूतान त्याने कोंडिले अनंता, हे जे त्याचं तत्त्व आहे, आणि नम्रता आणि लीनता, जे तुकाराम महाराजांचे वंश शेजारी बसलेत माझ्या बापूसाहेब मोरे, तर हे त्याचं बोलकं रूप आहे, 10वं वंशज येते. तर मला वाटतं की हे जे संदेश आहेत की संत ज्ञानेश्वर टू आईन्स्टाईन हा जो प्रयत्न केला गेला, आणि जगामध्ये आता अमेरिकेसारखा देश, बाकीचे सर्व देश ज्या दिशेने चालले त्याला दिशा देण्याचा हा एक विनम्र प्रयत्न आहे. निसर्ग तत्त्व याला असं म्हटलं आहे की निसर्ग तत्त्व आहे, लॉ ऑफ नेचर, हे देह, बुद्धी आणि आत्मा आणि मन याला जो सांभाळतो, ज्याला कंट्रोल करतो, याचा हा विनम्र प्रयत्न आहे.